पावसाळी अधिवेशनाचा पहिला दिवस विरोधक आणि सत्ताधाऱ्यांच्या प्रश्नोत्तरांनी गाजेल असं वाटत होतं, पण त्याऐवजी पहिला दिवस गाजला तो मंत्र्यांची दालनं विरोधी पक्ष नेत्यांच्या कार्यालयावरून गाजल्याचं दिसलं। राष्ट्रवादीमध्ये अजित पवार गट आणि शरद पवार गट पडल्यामुळे विधिमंडळातील राष्ट्रवादीचं कार्यालय कुणाला मिळणार आणि विरोधी पक्षनेत्याचं कार्यालय कोणतं यावरून अधिवेशनामध्ये रणकंदन माजण्याची शक्यता आहे। अधिवेशनात पुन्हा कार्यालयांचा वाद, राष्ट्रवादीच्या फुटीचे अधिवेशनात पडसाद। पक्ष कार्यालय कोणत्या गटाला मिळणार, विरोधी पक्षनेत्याचं कार्यालय कुठे होणार? वर्षभरापूर्वी झालेलं अधिवेशन शिवसेनेतील फुटीमुळे गाजलं होतं। शिवसेनेच्या विधानसभा आणि विधान परिषद कार्यालयावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं दावा केल्यामुळे पक्ष कार्यालय मुद्द्यावरून शिंदे फडणवीस सरकारचं विशेष अधिवेशन चांगलंच गाजलं होतं। आता वर्षभरानंतर पुन्हा एकदा हाच पेच निर्माण झालाय। त्याला कारण ठरली आहे राष्ट्रवादीतील फूट। विधिमंडळातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं कार्यालय अजित पवार गटाचं की शरद पवार गटाचं यावरून अधिवेशन गाजण्याची शक्यता आहे। अजित पवारांच्या बंडामुळे राष्ट्रवादीत फूट पडली असली तरी अधिवेशनात हे चित्र दिसलं नाही। विधान भवनात चौथ्या मजल्यावर राष्ट्रवादीचं पक्ष कार्यालय आहे। अजूनही विधानसभा आणि विधान परिषद पक्ष प्रतोदांची कार्यालय बदलण्यात आलेली नाहीयेत। विशेष म्हणजे या कार्यालयाच्या दरवाजावरची अनिल पाटील आणि यशवंत मानेंच्या नावाची पाटीही तशीच आहे। शरद पवार गटाचे शशिकांत शिंदे हे विधान परिषदेचे मुख्य प्रतोद आहेत, त्यांची पाटीही तशीच आहे। तसंच अजित पवार गटाच्या अनिकेत तटकरेंची प्रतोद नावाची ही पाटी तिथेच आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दुसऱ्या कार्यालयाबाबत किंवा नवीन प्रतोदाबाबत आम्हाला कोणतीही पत्र किंवा सूचना अधिकृतपणे देण्यात आलेली नाहीये, असं राष्ट्रवादी पक्ष कार्यालयातील अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलंय। त्यामुळे राष्ट्रवादी बाहेर फूट दिसत असली तरी अधिवेशनातील विधिमंडळ कामकाज आणि कार्यालयांच्या बाबतीत मात्र ही फूट दिसत नाहीये। पक्ष आहे तिथे जागेवर आम्ही आहोत ना, तिथं पण केलं असं कुठं रेकॉर्डला आहे का? तुम्ही आता सत्तेमध्ये आहेत, आता सत्तेमध्ये ते गेलेले आहेत, पण आम्ही सगळे जे आहोत ते आम्ही आमच्या जागी बसलेलोच आहोत। आमचं काय, आम्ही आमचा पक्ष घेऊन बसलेलोच आहे। आम्हाला तशी वेगळी मागणी करायची आवश्यकता वाटत नाही। दुसरीकडे आता विधानसभा विरोधी पक्ष नेत्याच्या कार्यालयाचाही तिढा निर्माण झालाय। विधिमंडळातील पहिल्या मजल्यावरचं हे कार्यालय उपमुख्यमंत्री अजित पवारांनाच देण्यात आलंय। त्यामुळे विधानसभा विरोधी पक्ष नेत्याचं कार्यालय नेमकं कुठे असेल यावरून आता प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। नेमकं पहिल्या दिवशी महाविकास आघाडीत विरोधी पक्ष नेत्यावर एकमत न झाल्यानं याचा वाद झाला नाही, पण काँग्रेसनं दावा केल्यास विरोधी पक्ष नेत्याचं कार्यालय पहिल्या मजल्यावर कुठे असेल यावरूनही वाद होण्याची शक्यता आहे। सगळ्याच्या बैठकीमध्ये जयंतराव पाटील साहेब आणि जे आमचे इतर नेते होते त्या बैठकीत काय ठरलं ते मला तरी माहीत नाही। फक्त सत्तेत असणारे जे लोक असतात त्यांना कुठलंही कार्यालय ते घेऊ शकतात, त्यामुळे तो त्यांचा विषय आहे। पण फक्त बाकी पुढची प्रोसिजर काय असेल हे आपल्याला बघावं लागेल। अजित पवार समर्थक आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांच्या मंत्रालयातील दालनांवरून जसा वाद रंगला होता तसंच आता विधान भवनात मंत्र्यांची आसन व्यवस्था आणि विरोधी पक्ष नेत्याच्या कार्यालयावरून वाद होण्याची शक्यता आहे। त्यामुळे आता या प्रकरणात काय तोडगा निघतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, मुंबई। अधिवेशनाच्या पहिल्या